नमस्कार, मी आकाश जाधव. दशकातून एकदा कधी तलाठ्याच्या 5,000 जागा निघतात आणि अख्खा महाराष्ट्र त्यावर तुटून पडतो. ग्रामसेवकाचं सुद्धा तसंच अख्खा महाराष्ट्र तुटून पडतो. एक 2-3 वर्षामध्ये 10,000 पोलीस भरतीच्या जागा येतात. सिच्युएशन सेम. पण दरवर्षी 70,000 पेक्षा जास्त जागा IBPSच्या माध्यमातून भरल्या जातात. तर त्यावर जेवढे पाहिजे तेवढे ऍप्लिकेशन महाराष्ट्रातून होत नाही. तर हा 70,000 आकडा आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्या मी कधीही सोबत काही ना काही प्रूफ ठेवल्याशिवाय जे ते बोलत नाही. तर मला आजचा आपला जो विषय आहे की वर्ष 2025 मध्ये 70,000 जागा होत्या का आणि 2026 मध्ये हा आकडा लाखापेक्षा जास्त असू शकतो का, या सगळ्या गोष्टींचा उहापोह अर्थात या सगळ्या गोष्टींचं ऑपरेशन आपल्याला ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे ते करायचं आहे. मी आज असो, माझे आधीचे लेक्चर असो, युट्यूब लेक्चर असो, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर असो किंवा क्लासमध्ये घेत असलेले लेक्चर असो, मंथली सेशन असो, लास्ट मिनिट टिप्स असो, सगळीकडे सोबत काही ना काही तथ्य सोबत ठेवून जे ते बोलत असतो. आजच्या या लेक्चरमध्ये सुद्धा तुमच्यासाठी भरपूर मेहनत करून एक पीडीएफ आणलेली आहे. निश्चित या पीडीएफ मध्ये मी व्यवस्थितपणे आता वर्ष संपत आलेलं असताना किती किती जागा आलेल्या आहेत आणि एक करिअर म्हणून तुम्हाला बँकिंगचा, इन्शुरन्सच्या किंवा IBPS घेत असलेल्या तत्सम परीक्षा ह्या एका ठिकाणी मी कंपाईल केलेल्या आहेत. पण हा आकडा मी जरी तुम्हाला सध्या 70,000 सांगत असलो, हा आकडा जर मी 2025 चा अजून जास्त वेळ दिला आणि जर व्यवस्थित सगळ्या रिक्रुटमेंट सोबत काढल्या तर हा हा आकडा ह्याच वर्षी लाखाला टच करेल. तर हे सुद्धा एखादं दशकातील वर्ष असेल की ह्या वेळेला बँकिंगच्या तेवढ्या जागा असतील, IBPSच्या तेवढ्या जागा असतील, तर नाही. 2025 मध्ये जर हा आकडा मी लाखाच्या जवळ म्हणतोय तर मी तुम्हाला 24च्या 23च्या सुद्धा ह्या सगळ्या वेकन्सीज दरवर्षी 70,000च्या आसपास दाखवू शकतो. तेच थोडंसं कोविडच्या आधी गेलं तर ह्या वेकन्सीज मी दरवर्षी लाख लाख वेकन्सीच्या वरती वेकन्सी दरवर्षी होते. हा वाला पार्ट प्रूफ सहित दाखवू शकतो. तर बँकांमध्ये खरंच एवढी रिक्रुटमेंट होते का, इन्शुरन्समध्ये होते का, किंवा IBPS घेत असलेल्या महा ट्रान्सको किंवा महाजेनको, महाडिस्कॉम, सिडको, म्हाडा यामध्ये खरंच एवढी रिक्रुटमेंट होते का, तर त्याची एक आकडेवारी मी तुमच्या समोर जे ते आता पीडीएफच्या माध्यमातून आणलेली आहे. जर तुम्हाला वाटते की हे पीडीएफ मला नंतर पाहिजे तर मला फक्त टेलिग्रामवर किंवा कमेंटमध्ये, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला टेलिग्राम बद्दलचा मेसेज टाका. मी त्यावर तुम्हाला ही माहिती जी ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बाकी पीडीएफ ला जाण्याच्या आधी मला एक अनाउन्समेंट करायची होती की आपली निश्चय 1.0 ही ऑफलाईन प्लस ऑनलाईन अर्थात हायब्रिड मोड मधली बॅच आपण 12 जानेवारी पासून स्टार्ट करतोय. ज्यामध्ये आता ज्या एक्झाम बद्दल मी बोलणार आहोत त्या सगळ्या एक्झामची पूर्ण माहिती एका बॅचच्या निमित्तानं आपण कंप्लीट करतोय. त्यातला सगळा पहिल्यापासून शेवटपर्यंत क्वांटचा पार्ट मी आकाश जाधव, रिझनिंगचा पार्ट शंकर मापारी सर, त्यानंतर इंग्लिशचा पार्ट क्षितिज भालेराव सर, जनरल अवेअरनेसचा पार्ट अतिश शिंदे सर, प्रशांत डोले सर ऍग्रिकल्चरचा पार्ट आणि इंटरव्ह्यूचा पार्ट निखिल डांगे सर. तर ही टीम आहे. ही टीम पहिल्यापासून शेवटपर्यंत सिलेक्शन पर्यंत तुमच्या सोबत असणार. अर्थात आपण 1 जानेवारीपासून तुम्हाला नववर्ष आणि सोबत नवा संकल्प जो आहे तो दिसणार आहे. आता त्यामुळं तुमच्यापैकी जेही विद्यार्थी तयारी करणार असतील, इच्छुक असतील, ऑफलाईन संभाजीनगरचं आणि ऑनलाईन संकल्प 247 ऍपवर निश्चय 1.0 ह्या बॅच पासून आपली तयारी सुरू करू शकता. ह्याबद्दलचा डिटेल्ड व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. तो तुम्ही एकदा बघून घ्या किंवा लिंक मध्ये सुद्धा मी तुम्हाला तो उपलब्ध करून देतो. तर आपण आपल्या विषयावर येऊयात. तर सध्या मी काय केलं, वर्ष 2025 मध्ये IBPS अभ्यासक्रमावर आधारित झालेल्या परीक्षांचा तपशील, त्याच्यामध्ये मी कुणी रिक्रुटमेंट घेतली, कोणत्या पदासाठी घेतली, किती जागा होत्या, पात्रता काय होती आणि परीक्षेचा दिनांक काय होता. तर परीक्षेचा दिनांक मी 5 जानेवारी 2025 पासून चालू केलेला आहे. तसं ह्या वर्षी ऍड आलेली आहे ओरिएंटल इंडिया इन्शुरन्सची. जागा आहेत 300 एओच्या. परीक्षा होणार आहे 10 जानेवारीला. परीक्षा जानेवारी 2026 मध्ये मी ती घेतली. तर ज्या ज्या परीक्षा 2025 मध्ये झाल्या किंवा होणार आहेत बस मी तेवढं सोबत घेतलं. तसं याच्यामध्ये पहिली एक्झाम जनरल इन्शुरन्स कंपनी ऑफिसरची पोस्ट आहे, 110 जागा, एनी ग्रॅज्युएट, 5 जानेवारीची परीक्षा. काही जागा ज्याच्यामध्ये अनुभव लागतो अशा काही जागा ह्याच्यामध्ये मी मेन्शन केलेल्या आहेत. पण माझं म्हणणं काय आहे की अनुभव लागत असो अथवा नसो, लोकांना जॉब मिळतायत ना, 70,000 लोकांना जॉब मिळतायत ना, नंतर वेटिंग निघाली, वेटिंगवाल्या लोकांना जॉब मिळतायत ना, तर सध्याला जॉब लागण्याशी त्या गोष्टीचा संबंध आहे. पुढे
MSC बँक आहे, महाराष्ट्रात बऱ्यापैकी आणि ह्या सगळ्या IBPSच्या आहेत. व्यवस्थित बसून जर मी यामध्ये TCSच्या ऍड केल्या तर हा आकडा लिटरली 1.5-2 लाखाच्या वरती जाईल दरवर्षीचा. एकदम अचानक एखाद्या गोष्टीचं तलाठीकरण होणं म्हणजे 10 वर्षातून एकदा ऍड येणं नाही. मी 2025चा वेगळा आकडा, 24चा वेगळा आकडा, 23चा वेगळा आकडा, दरवर्षीचा वेगळा आकडा काढून ह्या सगळ्या रिक्रुटमेंट दरवर्षी लाख लोकांपेक्षा जास्त लोक दरवर्षी भरले जातात. हे तुम्हाला आकड्यानिशी सिद्ध करून दाखवतो. सध्या फक्त 25 मध्ये, 2025 मध्ये. हे बघा, न्यू इंडिया इन्शुरन्स असिस्टंट 500 इन ग्रॅज्युएट 27 जानेवारीला परीक्षा झाली. महाट्रान्सको, रिझर्व्ह बँक, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्लर्कलच्या जागा होत्या. 22 फेब्रुवारीला एक्झाम झालेली. युको बँक, बॉम्बे मर्कंटाईल, BMC बँक होती. SBIच्या POच्या जागा, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफिसरच्या ZBO झोनल बँक ऑफिसरच्या जागा होत्या. IDBI जॅम, या सगळ्या जागा ऑलमोस्ट तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत असेल. मी थोडंसं बाजूला होऊन सांगतो की याच्यामध्ये बऱ्यापैकी जे आहे हे नोंदणी मुद्रांक विभाग, बऱ्यापैकी आपल्या जागा ज्या आहेत त्या IBPSच्या माध्यमातून भरल्या जात्या. IBPS ज्या नॅशनल बँकेच्या हे आहेत, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, धनलक्ष्मी, न्यू इंडिया इन्शुरन्स, SBI क्लर्क आता नवीन आलेल्या. त्याच्यानंतर परत फक्त महाराष्ट्राचा आकडा टाकलाय, भारताचा टाकला तर आकडा अजून मोठा होऊन जाईल. IBPS नॅशनल बँक 13,000. त्यानंतर IBPS POच्या जागा याच्यात टेंटेटिव्हली 6,000 टाकल्या. त्या दरवर्षी त्याच्यामध्ये वाढ होते. जागा वाढत असतात, त्याचा निकाल लावायचा बाकी आहे. ग्रामीण बँकेच्या जागा, आता ग्रामीण बँकेच्या याच्यामध्ये PO क्लर्कच्या जागा दिलेल्या आहेत 5,300, 8,000. गुजरातच्या वेकन्सीज वाढलेल्या आहेत, त्या वेकन्सीज ऍड होतील. त्याच्यामध्ये कमी कुठंच होत नाहीये. ऑलमोस्ट सगळ्या जागा ज्या आहेत त्या वाढणार आहेत. ह्या आलेल्या ऍडव्हर्टिजमेंट आहेत. बरं, ह्याच्यामध्ये ह्याच वर्षी झालेल्या जर का मी तुम्हाला अप्रेंटिसच्या जागा ऍड केल्या तर दादांनो आकडा मी तुम्हाला सहज 2-2.5 लाखाच्या वरती घेऊन. तर हाच आकडा ह्या वर्षी मी कुठतरी बऱ्यापैकी पुढे जे ते 18, 12, 10 सॉरी हा 1 डिसेंबर पर्यंत, मी 1 डिसेंबर पर्यंत आलेलो आहे PDCCचं. तर ह्या 70,486 आहेत. मी यावर्षी अजून सोबत 5-6 DCC बँक आहेत त्या जागा ऍड केलेल्या नाही. सगळं व्यवस्थित बसलं होतं ते आकडा त्याच्यावरची सुद्धा तुम्हाला सहज घेऊन जाऊ. तर एवढी मोठी रिक्रुटमेंट दरवर्षी होते. आपण कुठे आहोत किंवा आपले ज्युनियर्स कुठे आहेत, ते काय करतायत. जर आपण त्यांना ज्या एक्झाम पुन्हा 10-10 वर्षातून एकदा होतील त्यांच्या पाठीमागं आपण त्यांना जायला सांगितलं तर ह्या ठिकाणी कोण जाणार, किती लोक जाणार, बरं वेळ किती लागतो, परीक्षा ट्रान्सपरंट होते का. आजपर्यंत मागच्या 16-17 वर्षात IBPS वर कोणी ट्रान्सपरन्सीचे शितोडे उडवलेले आहेत का, परीक्षा वेळेत होतात का. वर्षभरात मी परीक्षा काढल्या 47 एका वर्षात. अजून हा आकडा 60, 65, 70 पर्यंत जातो. एका वर्षात आठवडे असतात, रविवार असतात 52. मी जवळपास एका आठवड्याला एक परीक्षा, एवढ्या परीक्षा तुमच्यापर्यंत आहेत. या प्रत्येक एक्झाम ह्या बऱ्यापैकी यातली माहिती 99% प्रॉपर क्युरेट करून माझ्या टीमने जी ती बनवलेली आहे आणि ती मी तुमच्या समोर आणून मांडतोय. तर सध्या सर हे सगळं झाल्याच्या नंतर आप कहना क्या चाहते, आधीपासून तयारी करतायत, निकाल येत नाहीये. वी रिमेन इन द गेम. ह्या गेम मध्ये थांबा, कारण की बऱ्यापैकी वेकन्सीज अजून पुढच्या वर्षी तुम्हाला हा आकडा लाखाला टच करताना दिसेल. त्यामुळं गेम मध्ये थांबा जे आधीपासून तयारी करतायत. दुसरी गोष्ट, किती जरी म्हणलं तर महाराष्ट्राचा निकाल याच्यामध्ये आता एक चांगलं वातावरण म्हणत असल्यामुळं चांगला आहे. हा निकाल अजून जास्त वाढेल. निश्चितच IBPSच्या परीक्षांचं हब हे संभाजीनगर आहेच. पण माझं असं म्हणणं की तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन ज्याही मोडमध्ये येत आहेत या परीक्षांसाठीचं माझं असं म्हणणं की आपल्या ज्युनियर्सला, सिनियर्सला ज्यांना असं वाटतं की आपण गव्हर्नमेंट नोकरीमध्ये, PSUच्या नोकरीमध्ये, बँकांच्या नोकरीमध्ये, इन्शुरन्सच्या नोकरीमध्ये गेलं पाहिजे, अशांना या चळवळीमध्ये सोबत आणा. तर ह्याही लोकांना सोबत आणा. आणि मला असं वाटतं की ह्या जेवढ्या काही जागा निघतात या सगळ्यांमध्ये तुम्ही एक आपली सुद्धा पोस्ट मिळाली पाहिजे, त्या पद्धतीने भागीदार व्हा. या सगळ्या परीक्षांसाठी एक आपण अंदाज बघितला तर टोटल ऍस्पायरंट भारतामध्ये हा 8-9 लाखांच्या आसपास आहे. आणि 8-9 लाखांच्या आसपास ऍस्पायरंट, आणि जागा जर मी तिथं 80-90 हजार म्हणलं, कारण की भरपूर जागा मी इथं मांडलेल्या नाहीयेत, जर मी इथपर्यंत म्हणलं तर 10% जागा जर येत असतील किंवा 10% निकाल येत असेल तर ज्यावेळेस आपण म्हणतो की भारतात CNचा निकाल 1-1.5% आहे, त्यावेळेस आपण म्हणतो की 28 लाख लोक नीटच्या परीक्षेला देत असताना आता सगळ्या जागा वाढून जागांना झालेल्या आहेत. हा आकडा पुन्हा 4% कमी आहे. आपण JEEच्या जागा बघितल्या 16-17 लाख ऍप्लिकेशन्स आणि त्या ठिकाणी असलेले JEEच्या जागा आपण जर पाहिलं
हा सुद्धा आकडा कुठेतरी 3-4% तर मी अकॅडमिक्स बद्दल बोलतोय. मी पुन्हा एकदा राज्यसेवेला बोललो, मी कंबाईन बद्दल बोललो, मी इतर कोणत्या एक्झाम बद्दल बोललो, तर हा सगळीकडे आकडा कुठेतरी हा जो पर्सेंटेज आहे, तर 100 जागा असताना आपलं सिलेक्शन 3-4% असताना ह्या अशा परीक्षेत IBPSच्या इथं कमी अधिक प्रमाणात वर्षाच्या एकूण जागा आणि वर्षाचे भारतातले एकूण स्पर्धे जर बघितलं तर ही टक्केवारी जवळपास 10% आसपास. तर 100 ऍप्लिकंट असतील तर सगळ्या परीक्षांचे मिळून आपण 10 त्यांच्यासाठी जागा हा एक चांगली आकडेवारी आहे. कारण की UPSCच्या एक्झाम मध्ये, CAच्या एक्झाम मध्ये ही कुठेतरी टक्केवारीच्या आसपास असलेली जागा, टक्केवारीच्या 1% आसपास असलेल्या जागा आपण आपल्या एक्झाम मध्ये 10% आहे. निश्चितच जर का तुम्ही या गोष्टी 2024 साठी 23 साठी मला चॅलेंज करून सांगितलं तर तुमचं चॅलेंज मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे. सोबतच काही लोक म्हणतील सर जसं तुम्ही IBPS बद्दल सांगितलं तसा TCSचा तुम्ही एखादा टेबल बनवून तो आमच्या समोर प्रेझेंट करू शकता का, की TCSने घेतलेल्या परीक्षा मी तुमच्यापर्यंत तो सुद्धा टेबल ऍड करू शकतो. आणि जर का मी एखादी एक्झाम, CGL ची एक्झाम माझा त्यामध्ये रँक आहे, IBPS ची एक्झाम माझा 5 वेळेस त्यामध्ये निवड आहे, SBI ची एक्झाम निवड आहे, तर सर या दोन्ही एक्झामचं सिलेबस एक असल्यामुळं ह्या दोन्ही म्हणून वेकन्सीचा आकडा मी निश्चित सांगतो. TCSच्या परीक्षा आणि IBPSच्या परीक्षा हा आकडा 1.5 लाखांच्या वर दरवर्षीच्या वेकन्सीचा आहे. तर एवढं सगळं असताना माझं असं म्हणणं होतं की आपण कुठे राहतोय, आपण कुठे चुकतोय, किंवा आपण जर दुसऱ्या कोणत्या एक्झामची तयारी करतोय तर हे एक ऑप्शन आपण पाहिलं पाहिजे का, या गोष्टीचा विचार तुमच्या माध्यमातून जो तो झाला पाहिजे. निश्चितच मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेले प्रश्न तुम्ही तुमच्याकडून सभ्य भाषेमध्ये, ह्याच्यावर असलेले तुमचे आक्षेपही असू शकतात, हे सभ्य भाषेमध्ये मला कमेंटमध्ये तुमच्याकडून पाहिजे. मी आयदर तुमच्या कमेंटचं उत्तर देईल किंवा कमेंटच्या उत्तरांचा व्हिडिओ सुद्धा बनवायला मला निश्चितच आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जर का या परीक्षांची तयारी तुम्हाला चालू करायची असेल तर निश्चितच आमची निश्चय 1.0 ही ऑफलाईन प्लस ऑनलाईन मोड मधली बॅच, ऑफलाईन छत्रपती संभाजीनगर इथं आणि ऑनलाईन संकल्प 247 ऍपवर तुमच्यासाठी उपलब्ध आहे. सोबतच आमचा 9762441100 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्याकडून जेही याच्यातले डिटेल्स असतील हे डिटेल्स घेऊ शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल